ते कागळा कारवंडा रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा तर आज कामाचा शुभारंभ इथं झाला असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। कार्यक्रमाला इथं उपस्थित असणारे कोळगावचे सरपंच राजेंद्र कदम, आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय गिरधारी महाराज, फुलसांगवीचे सरपंच भास्करराव सानप, काजळ्याचे उपसरपंच महेश घेरे, काजळ्याचे सरपंच दशरथराव साबळे, उपस्थित गणेशराव पालवे, आपल्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सखारामजी नागपुटे, तांदळाचे उपसरपंच बळीराम शिरसाट, उपस्थित आमचे बंडूभाऊ डोंगरे, आपले इंजिनियर जोगदंड साहेब आणि बंडू ढाकणे, उपस्थित गावामधील आणि पंचकृषीमधील सर्व लहानथोर मंडळी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सगळ्यांची मी इथं दिलगिरी व्यक्त करतो। कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला, कारण निघून निघलो होतो मी पांजवळ घेऊन, इथं यायचं होतं 11:30 वाजता, परंतु तिथं काही भैया साहेबांनी थांबवलं, एक मीटिंग होती, तिथं वेळ लागला, त्याच्यामुळे इथे येण्याला एवढा उशीर झाला। सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि हा जो काही रस्ता आहे तो रस्ता 6.5 किलोमीटरचा असणारा हा रस्ता, त्याच्यामध्ये डांबरी रस्ता 6.350 किमी आणि 150 मीटर याच्यामध्ये जो काही आहे काजळा गावामधला तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे। 3.75 ह्याची पूर्ण रस्त्याची विड्थ 3.75 मीटर आणि नळकांडी पुलं याच्यामध्ये 12 आहे। अशा पद्धतीचा हा जो काही रस्ता आज कामाची ही सुरुवात झालेली आहे। तर एवढंच मी सांगेल की आता हा आपला मार्च संपत आहे, शेवटचा आठवडा आहे। हा रस्ता म्हणजे ह्याच पूर्ण करायचा कालावधी किती 12 महिने 1 वर्षाचा असतो, परंतु जितक्या लवकर होईल तितक्या लवकर, आता पाऊस काळ अवघ्या 2 महिन्यावर 3 महिन्यावर पाऊस काळ आहे, तर लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशा पद्धतीचं मी संबंधित डिपार्टमेंट असू द्या किंवा कॉन्ट्रॅक्टर असू द्या यांच्याकडनं मी एक तशा पद्धतीची सूचनाही करतो आणि विनंती करतो लवकरात लवकर, कारण की ह्या रस्त्याची किती त्रास आहे, किती अडचण लोकांना संबंध धारवंट्यापासून तिकडे काजळा, इकडचे लोक जे काही तिकडे जायचे सगळेच आपण